गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दसरा मेळाव्यातनं धनंजय मुंडेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला। त्यानंतर जरांगे पाटील चांगलेच भडकलेत। रक्तानं हात भरलेत, त्यांनी माझ्या नादी लागू नये असा इशाराच जरांगेंनी दिलाय। पाहूयात। काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही। पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, या ताटातून त्या ताटात आरक्षण नको असं म्हणत सावरगावच्या दसरा मेळाव्यातनं धनंजय मुंडेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला। त्यावरून जरांगेंनी रक्तानं हात भरलेत, त्यांनी बोलू नये अशा जळजळीत शब्दात समाचार घेतला। शहाणपणा करू नका, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा जे मराठे उभे राहतील त्यांना पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय, काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही। पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, त्याला एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको, आणखीन तो आले देवावर होईल। मग तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचा नाही, तू तुपलं नीट राहायचं। तू दादान फादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। परत परत क्लिअर सांगतो, तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडगं लपेव तसले धंदे नसतात मायापाशी। आणि छक्के म्हणजे मायासंग खेळू नको, तू चांगल्या चांगल्या नेत्या संग घे। आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी। आता कोण कोण तिकडून उभा राहत आहे ना, बघतोच ना आम्ही बी। आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव ते शिटच पाडित होत आता आम्ही। मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा। अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येईन, लाज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला। त्यांच्याकडून काम करता। दादानी जरांगे पाटलांजवळ छक्के पंच करण्याचं काही कारणच नाही। दादा एक योग्य पद्धतीने समन्वयाने या राज्यामध्ये काम करणारे शिस्तप्रिय नेते आहेत। त्याच्यामुळे मराठा आरक्षण असेल, ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका असेल, नियोजन विभागाच्या मार्फत सारथी बार्टी मार्टी अशा वेगवेगळ्या ज्या काही संस्था वेगवेगळ्या घटकांच्यासाठी निर्माण केल्यात, त्याला अधिक आर्थिक तरतूद करून त्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांना अधिक ताकद करवणार कशी मिळेल हे प्रयत्न करणारे एक प्रामाणिक नेते म्हणून दादांची ओळख आहे। धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंनी सुद्धा आमच्या लेकराच्या ताटातलं नको असं म्हणत ओबीसीतून आरक्षणाला विरोध केला। त्यामुळे जरांगेंनी मुंडे बंधू भगिनींचं राजकारणातनं नामोनिशाण मिटवण्याचा इशारा दिलाय। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केलेली आहे। शाना असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तुमचं नामोनिशान जाईन राजकारणातलं, नामोनिशान। आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही। तुम्ही फरक सांगू नका, आरक्षणावर बोलू नका, कारण तुम्हीच लोकांचं खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात। त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका, समाज लागू नका, आणखीन बी हुशार व्हा। हैदराबाद गॅझेटवरून जो GR सरकारनं काढला त्यावरून नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबींचं जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली। त्यावरून धनंजय मुंडेंची सुद्धा दुहेरी भूमिका दिसते। एकीकडे धनंजय मुंडेंनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केला, तर दुसरीकडे मराठा समाजासाठी सरकारनं जे हैदराबाद गॅझेट लागू केलं त्या गॅझेटवरून बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी ते करतात। इकडे जरांगेंच्या प्रतिज्ञापत्रावरून अर्ज करण्याच्या सूचनेवर मंत्री बावनकुळेंनी स्पष्टता केली। सारखीच आडनावं असलेल्या आणि ज्यांचं कुणबी जात प्रमाणपत्र निघालंय त्या व्यक्तींचं प्रतिज्ञापत्र घ्या आणि हा व्यक्ती आमचाच नातेवाईक असल्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, असं जरांगेंनी मराठा तरुणांना सांगितलं।
तर आडनावावरून संबंधित व्यक्ती कोणत्या जातीचा हे ओळखू येत नाही। त्यामुळे सारखं आडनाव असलेल्या व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रावरून कुणबी जात प्रमाणपत्र निघणार नाही, हे ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केलं। ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं, हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नातेसंबंधातील आहे, याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला। आता बावनकुळे जे सरनेम आहे ते शेड्यूल कास्टमध्ये आहे, तर बावनकुळे सरनेम हे VJNT मध्ये आहे। एखाद्या वेळी तुमचंही आडनावाने कधीच जात ठरत नाही, तर त्यामुळं असे जातीच्या आधारावर किंवा एका आडनावावर म्हणजे एका आडनावावर तुम्ही कोणाचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी ठरू शकत नाही, मराठा ठरू शकत नाही। आडनावावर कोणाचंही कास्ट सर्टिफिकेट निघू शकत नाही। कुठलंही कास्ट सर्टिफिकेट या राज्यामध्ये डॉक्युमेंटवर निघतं। सारखी आडनावं ही सर्व जातीमध्ये आणि सर्व धर्मामध्ये आहे आणि म्हणून सारखी आडनावं असेल आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा शपथपत्र देऊन अर्ज करावा या मताशी मी सहमत नाही। जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ महत्त्वाची आहे, त्यामुळे सारखी आडनावं असलेल्या व्यक्तीकडे कुणबी जात प्रमाणपत्र असलं तरी वंशावळ जुळली नाही तर कोणतंही जात प्रमाणपत्र मिळत नाही आणि यावरच बावनकुळेंनी बोट ठेवलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।